नमस्कार भावानो. आज झालेल्या मैदानातील विषय आणि गाड्यांचा पळ तुम्ही सर्वांनी बघितला असेल. आपल्या बकासूरची हार झाली आणि आपल्या मथुरची सुद्धा हार झाली. पण युट्यूब वरती विषय वेगळाच रंगतोय आता. प्रत्येक जण असं म्हणते की बकासूरची हार झाली, मथुरची हार झाली. बकासूर आणि मथुरचे फॅन सर्वजण नाराज झाले. भरपूर व्हिडिओ पडतात युट्यूब वरती. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, हे बैलगाडा क्षेत्र आहे. कधी कुठल्या नंदीची हार होईल हे सांगू शकत नाही. मी सुद्धा बकासूर फॅन आहे, तुम्हाला तर माहितच आहे. पण बाकीच्या नंदी हे काय नुसतं मैदानात पळायसाठी येतात का? त्यांना बी कधीतरी विजय पाहिजेच ना भावानो. तसंच होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या डोळ्यानं किंवा माझ्या नजरेनं जर बघितलं, कारण मी मथुर, बकासूर आणि आपला सर्जा ह्या सर्वांचं भरपूर फॅन आहे. तुम्ही जेवढा आहे तेवढंच मोठा मी सुद्धा फॅन आहे. बरोबर आहे का खोटा आहे एवढं मला सांगा. प्रत्येक व्हिडिओ बघा, सुरुवाती आणि स्टार्टिंग पासून आपल्या चॅनल वरची व्हिडिओ बघा. मथुर, बकासूर, सर्जा, सुंदर सर्वांचा सगळ्यात मोठा मी फॅन आहे. तुम्ही जसं आहे तसंच. पण मित्रांनो, एक विषय सांगतो, आज तसे म्हटलं तर बकासूरची हार झालीच नाही. तुम्ही म्हणताल का? तो सुद्धा विषय मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. हार का झाली नाही मित्रांनो? गाडी फॉल झाली, त्याला हार म्हणत नाहीत. शेवटी ते नंदी आहेत आणि मुक जनावर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना एक माहित नसतं किंवा काय करू शकतो. बरोबर का चुकीचं हे तुम्हीच सांगा. गाडी फॉल झाली म्हणजे हार झाली असं नाही. मला एक सांगा गोष्ट, चाकुरीत गाडी जर शिरली आणि एकतर गाडी पब्लिक न लागली, दुसरी गोष्ट गाडी चाकुरीत एवढ्या मोठ्या जर खड्ड्यात शिरली, अरे तुम्ही विचार करा, आपली टू व्हीलर जर एखाद्या खड्ड्यात गेली आणि एखादी सायकल बी आपल्या पुढे जाऊ शकते. ते तर स्वतःच्या पायावर पळणारे नंदी आहेत. असं तुम्ही विचार करू नका की आज हार झाली, तो मागं पडला, ह्यो मागं पडला, असा विषयच नाही. गाडीची जर हार झाली असती तर ती कशी धावताना हार होती, अशी हार होत नाही. आणि तुम्ही तो सेमी नीट बघा, स्टार्ट झाल्यापासून गाडी बकासूरची पुढे होते. गाडी ज्या टायमिंगला फॉलला गेली त्या टायमिंगला गाडी फॉल झाली. मी असं म्हणत नाही की आपला बकासूरच सारखा आला पाहिजे, बाकीच्या नंदींना बी चान्स दिला पाहिजे, किंवा आपला मथुरच सारखा आला पाहिजे, किंवा आपला सर्जा असो, सुंदर असो. सुंदरचा विषय तर तुम्हाला माहितच असेल. प्रत्येक गाडा मालक आपला नंदी मैदानात घेऊन येतो, ते कशासाठी? त्या नंदीचं नाव व्हावं, त्याच्या पाठोमाग त्या मालकाचं नाव व्हावं. हा विषय का डोक्यात घेत नाहीत? बैलगाडी क्षेत्र नक्की कुठं निघालंय मला हेच कळत नाही. एवढं फॅन फॉलोविंग चाललंय आता प्रत्येक नंदीचं. मग आपण बाकीच्या नंदींना का सपोर्ट करत नाही? आपण सर्वच नंदींना सपोर्ट केला पाहिजे. विषय हा भरपूर विचार करण्याचा विषय. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर काय रॉंग वाटत असेल तर कमेंट मध्ये भावानो नक्की सांगा आपल्याला. आपण युट्यूब वरती पैसे कमवायसाठी व्हिडिओ बनवत नाही. आपण व्हिडिओ बनवतो कारण आपण बैल प्रेमी, बैलगाडा क्षेत्रात, आणि आपण सगळ्यात मोठं माझ्याविषयी जर वैयक्तिक म्हणलं तर मी ह्या क्षेत्रात आलो कुणामुळं? फक्त आणि फक्त बकासूर आणि आपला मथुर, सर्जा आणि सुंदर मुळे आलो. मला या क्षेत्रातली काही माहिती बी नव्हती, काही नॉलेज सुद्धा नव्हतं. गट काय असतो, सेमी काय असतो, फायनल काय असतं, काहीच माहित नव्हतं. जेव्हा मैदानात मी जायला लागलो, जेव्हा हे सगळं कळलं, त्यानंतर मला असं डोक्यात आलं की आपला युट्यूब एक चॅनेल बनवावा. मला असं वाटलं नाही की एवढी लाखो लोक आपल्या चॅनेलवर व्हिडिओ बघतील किंवा काय विषय असेल. बघू नाही बघू, कुणाला आवडल कुणाला नाही आवडल, पण मी तुम्हाला एकच सांगतो, हे क्षेत्र खरंच गरीबाचं क्षेत्र आहे. मी असं म्हणत नाही की मी बकासूरचाच फॅन आहे म्हणून बकासूरच सारखा प्रत्येक मैदानात आला पाहिजे. तो पण शेवटी नंदी आहे. माणसात आणि मुक्या जनावरात भरपूर फरक असतो, हे तर सगळ्यांनाच माहित आहे. माग बी बकासूरची हार होत होती, प्रत्येक जण म्हणायचं बकासूर हारते, बकासूर हारते. अरे त्याच्या पायामुळे त्याचं काय दुखापत झाली, काय
मेडिकल प्रॉब्लेम होतं, त्यामुळे बकासूरची हार होत होती. पण प्रत्येक मैदानातच बकासूरचा एक नंबर यावा अशी माझी तर इच्छा नाही. म्हणजे प्रत्येक बकासूर प्रेमीची पण इच्छा नाही. हा, बकासूर आपल्याला गुलालात पाहिजे एवढं आपल्याला माहित होतं. आणि मागच्या मैदानातच, आता ह्याच मागच्या मैदानातच बकासूरने एक नंबर केला. मग आता बकासूरची गाडी स्टार्टिंगला सुटल्या सुटल्या गाडी सगळ्या नंदींच्या पेक्षा गाडी पुढे होती. आता गाडी फॉल झाली, त्यात बकासूरचा काय विषय आला? बर, प्रत्येक जण युट्यूबर एवढा खतरनाक व्हिडिओ बनवतात, बकासूरची हार झाली, बकासूरची हार झाली. अरे तुम्हाला जर व्ह्यूजच पाहिजेत असेल, पब्लिसिटी पाहिजे असेल, तर नका तुम्ही या क्षेत्रात पडू नका आणि त्या व्हिडिओ सुद्धा बनवू नका. आणि हे क्षेत्र भरपूर, ज्यानं शेतकऱ्याचा मुलगा मी आहे, ज्यानं काळजातनं मानले त्याचं हे क्षेत्र आहे. आपल्या स्वतःच्या, मी एक दिवस व्हिडिओ बनवणारच आहे. आपल्या स्वतःच्या घरचे नंदी तुम्ही बघा, अजून एकाही मैदानात मी नेले नाहीत, कारण अजून त्यांचं ती पळायचं वय नाही. आपलं चालू आहे ट्रेनिंग वगैरे. पण आपल्याला या क्षेत्राची आवड आहे म्हणून आपण व्हिडिओ बनवतो, की पैसे बिशे कमवायसाठी बनवत नाही. आपला भरपूर मोठा बिझनेस आहे, आपल्याला गरज बी नाही युट्यूबच्या पैशाची किंवा कशाची. पण एखादा नंदीची जर हार झाली तर त्याच्यावर तुम्ही टीका करू नका. मागच्या मैदानात पण राहुल भाई पण सुद्धा बोललेले. आपण पण त्यांचं जरा एक विषय झालाय, का युट्यूबरने विचारलं की मथुर किती वेळा हिंद केसरी झाला, त्याच्यावर त्यांनी उत्तर सुद्धा दिलं की मी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर झाल्यावर मी हिंद केसरी मानत नाही. हे ते त्यांचा विषय. आपल्या बकासूर विषय तर आपण बोलतो, मथुर विषय बोलतो, सगळ्यांच्या विषय बोलतो. आता आपण सर्जाला सुद्धा पंचम हिंद केसरी म्हणतो. आता बकासूर अक्रम हिंद केसरी झाला, 11 वेळा हिंद केसरी झाला बकासूर. आपल्याला गर्व आहे बकासूरचा सुद्धा, मथुरचा गर्व आहे, सर्व नंदींचा गर्व. पण जे नंदी आज ह्या मैदानात आले त्यांचा सुद्धा आपल्याला गर्व आहे, कारण ते पळले. ते त्याच्या मालकाचं बी कष्ट आहे, त्याच्या बरोबर येणारे सर्वांचं कष्ट आहे. अरे त्या उन्हात जाऊन तुम्ही बघा किंवा तिथं उभं राहावा, ती एवढी धावपळ असते ना. हे नुसतं मोबाईल किंवा आपला व्हिडिओ कॅमेरा पुढे घेऊन बोलायचं आणि बोंबलायचं एवढं सोपं नाही हे क्षेत्र. तोंडात येईल ते फाकळायचं. आपल्याकडनं पैरा चुकत्यात कधी कधी, हे शेवटी पैऱ्याचा विषय असतो. ते कुणालाच माहित नसतं कुणाचा पैरा कधी कुणावर काय आहे. जेव्हा लाईव्ह लॉट पडतात तेव्हा एवढंच कळतं की कुठला नंदी कुठल्या गटात पळणार आहे, पैरा कळत नाही. हा, काय काय नंदींचं पैरे निघतात. आता बकासूरचा म्हणा, मथुरचा म्हणा, मथुरचा पैरा तर सगळ्यांनाच कळतो. का कळतो? स्वतः राहुलबाई स्वतः सांगतात की मथुर ह्या नंदीवर पळणार आहे ह्या मैदानात. तसं बकासूरचा पैरा कळत नाही आपल्याला. बकासूरचा पैरा स्वतः मोहिल शेठला सुद्धा माहित नसतो की बकासूर कोणावर पळणार आहे. असं नसतंय. नंदी कोणता कधी येईल काय होईल, शेवटी प्रत्येक नंदी येतो. कुठलाही गाडी मालक जो जिरवत नाही, जो नंदी आज तागायत, कधी गट पास झाला नाही, असं नंदी सुद्धा येतात. ते नंदी का बरं येतात? त्यांचं मालक का बरं आणतात? की आपला आज ना उद्या नंदी आपला येईल, अंधारातनं उजेडात येईल. मग ह्याला म्हणायचं बैलगाडी क्षेत्र. तर बघच, हा नंदी आला, हा पडला, हा ढासळला. अरे तुम्ही बकासूर विषयी एवढं खतरनाक काय काय तर थंबनेल टाकता, बकासूर हारला, बकासूरची हार का झाली, बकासूरला काय झालं. अरे काय झालं तेव्हा? ते नंदी हार जीत होत राहते, हा शेवटी खेळ आहे. तू पळ त्या मैदानात, मग तुला कळेल कोण का हरत, काय होतं विषय. मित्रांनो, माझं मनातली गोष्ट मी आज बोललो आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतो. व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये फक्त सांगा विसरू नका भावांनो. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. बकासूर हारला नाही हारला तरी तो शेवटी ज्याचं बकासूरनं जी अस्तित्व ठेवलंय ती माझ्या तर काळजात राहणारच आहे, तुमच्या बी राहणारच आहे. मथुरचं पण अस्तित्व जे त्यानं ठेवलंय ते राहणारच आहे. कधी कुठल्या नंदीची हार झाल्यावर त्याची पब्लिसिटी करू नये आणि 2 रुपयासाठी कुठल्याही नंदीसाठी काय बी भुकू नये, एवढं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय भावांनो, खरं कमेंट मध्ये सांगा ह्या व्हिडिओ मध्ये. आणि पुढच्या मैदानात बकासूर विजय होईल हार होईल हे कोणीच सांगू शकत नाही. आपण काही देव नाही. जे व्हिडिओ बनवणार आहेत हे सुद्धा देव नाहीत, हे तुम्हाला बी माहित आहे. स्वतः मालकाला नाही, नंदीला बी माहित नसतं आपण त्या मैदानात काय करणार आहे. आणि आपल्याला त्या मैदानात जायचे आणि तो त्या मैदानात नंदी येईल का नाही येईल हे कोणच सांगू शकत नाही. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक भावांनो नक्की करा
आणि आपण पैशासाठी व्हिडिओ बनवत नाही, मला गरज सुद्धा नाही, फक्त आपण बैलगाडा क्षेत्रातला बैलप्रेमी आहे, त्यामुळं आपण ह्या व्हिडिओ आणि ह्या युट्यूबच्या नादाला लागलेलो आहे. कसं तुम्हाला व्हिडिओ वाटते खरंच कमेंट मध्ये सांगा. आणि महत्वाचं म्हणजे आपला बकासूर जिंकलाय आणि कोणीही नाराज कोणावरही झालं नाही. आणि बकासूर प्रेमी जर खरं कट्टर असाल तर ते कधीच कुणावर आणि बकासूरवर तर कधीच नाराज होत नाहीत. आणि दुसरे नंदींचे जे प्रेमी आहेत त्यांनी सुद्धा जे हार झालेले बकासूर असो मथुर असो यांच्याविषयी कधीच काय बोलू नका, कारण हे बैलगाडा क्षेत्र कधी कुणाचं हार जीत होते आणि होतच राहते. त्यामुळं हे क्षेत्र असंच चालू राहून द्या. एखादी काडी टाकून फुसकी सोडायची हा विषय बंद करून टाका. व्हिडिओ मध्ये पुढच्या भेटूया, नक्की भेटूया. आणि काय होईल मैदानात हे तुमच्यापर्यंत अपडेट नक्की पाठवेल मित्रांनो. धन्यवाद.